तर्कसंगत कारणावर उभी आहे आणि म्हणून त्यांना आता त्यांनी सुरू केलं, कारण त्यांना भीती ही वाटते की आत्तापर्यंत त्यांनी टिकवलं सरकार जाणार, सरकार पडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदावरून हटणार, या आधारावर आत्तापर्यंत कार्यकर्त्यांना टिकवलं. तसेच त्यांचे कार्यकर्ते त्रस्त आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक भाव आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला जर कोणी अपमानित केलं असेल तर ते त्यांच्या सुपुत्र उद्धवजींनी केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी मी दुकान बंद करेन. खरं आहे, दुकान बंद करेन. कार्यकर्त्यांनी ते दुकान बंद करण्यासाठी आता 75% शटर खालती आगाय, 25% वाचलाय. तेही 24च्या निवडणुकीत लोकसभेत आणि विधानसभेत दुकानच बंद होईल. याचं कारण साधा आहे. अरे तुम्ही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. खरं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल या राज्यात नवे देशात नवे जगाच्या कानाकोपऱ्यातल्या ज्या हिंदू बांधवांची सहिष्णुता जगाने पाहिली आणि ज्यांच्यावर तुष्टीकरणासाठी अन्याय झाला सातत्याने, त्यांचा आवाज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते. आणि मग त्यांच्या मुलांनी काँग्रेसची बाजू घेतली. बाळासाहेब म्हणायचे राम मंदिराबद्दल, काँग्रेस म्हणते की ही दंतकथा आहे, ही काल्पनिक कथा आहे, प्रभू रामाचा जन्मच झाला नाही. आता असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तर राज्यातल्या सत्ता नाट्याचा आज निवाडा होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर एक नेत्याच्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत. सुधीर मुनगंटीवारही आता त्याबाबतच बोलत होते.